टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी आहे ती आहे कैरीची। जसं की तुम्ही बघत आहात, कैरी स्वच्छ धुवायला टाकली आहे मी पाण्यात आणि कैरीचा आपण मुखवास बनवणार आहोत। सीझन सुरू आहे कैऱ्यांचा आणि कैऱ्यांचे पन्ह म्हणू नका किंवा लोणच्यांचे प्रकार म्हणू नका, हे सगळं काही बनवतो आपण आणि ती वर्षभर कैरी आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो लोणच्याच्या माध्यमातून। तर आपण आज जी रेसिपी आहे ती आहे मसाला कैरी। एक छान मुखवास, तोंडाला चव आणणारा मुखवास आपण या कैरींपासून बनवणार आहोत। तर आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत। 1 किलो कैरी मी इथे घेतलेली आहे आणि आपण बघू शकता एक माझी डार्क आंबट अशी कैरी आहे, डार्क रंगाची, आणि एक थोडी कमी आंबट आहे। तुम्हाला जर आंबट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त आंबटवाली कैरीचा इथे निवड करू शकता किंवा तुम्हाला कमी आंबट आवडत असेल तर तुम्ही कमी आंबट कैरीचा इथे निवड करू शकता। तर सर्वात प्रथम आपण ह्या कैऱ्या पाण्यात टाकल्या होत्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या। त्याची नाकंसुद्धा काढून घेतली आहे, त्याला भरपूर तेल असते तर ते आपण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची सालंसुद्धा काढून घेणार आहोत। तर संपूर्ण कैऱ्यांची आपल्याला सालं काढायची आहेत आणि छान असा हा जो मुखवास आहे तो आपण याचा तयार करणार आहोत। सर्व मसाला यात टाकून तुम्ही प्रवासात बरोबर घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही एरवीसुद्धा तो मुखवास छान प्रकारे खाऊ शकता। आणि लहान मुलांना विशेष करून जास्त हा मुखवास आवडेल, कारण की लहान मुलांना आंबट चिंबट वस्तू जास्त आवडतात। तर यात सगळ्या प्रकारच्या चव आहे, आंबट तिखट अशी चव आणि मस्त लागते। तर आता आपण या ज्या कैऱ्या आहेत ह्या सगळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याला कापायचं कशा पद्धतीने ते बघणार आहोत। तर मुखवास करताना जर आपण अशा पद्धतीने कापली तर ती जास्त छान दिसेल कैरी। तर आपण छान उभे उभे काप याचे करून घेणार आहोत। तर संपूर्ण कैरी आपल्याला अशाच पद्धतीत उभे काप, पातळ असे उभे काप कापायच्या। पातळ याच्यासाठी की ती सुकली पाहिजे लवकर, आणि जर आपण खूप जास्त जाड कैरी ठेवली तर ती सुकण्यास मदत मिळणार नाही आणि सुकण्याला त्याला वेळ लागेल। तर व्यवस्थित सुकण्यासाठी आपल्याला थोड्याशा अशा पातळ याच्या स्लाईस करायच्या आहे, उभ्या उभ्या स्लाईस आपण करणार आहोत आणि ज्या अशा वाटल्या की थोड्या जाड आहेत त्या पुन्हा आपल्याला पातळ करायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या बघू शकता, मी पुन्हा ज्या आहेत जाड वाटत आहेत थोड्या तर त्या पुन्हा पातळ करते आहे मी। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या उभ्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत आणि आता आपण यात घालणार आहोत ते म्हणजे मसाले। तर बघू शकता सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या कापून आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपण यावर एका मोठ्या भांड्यात ह्या घेऊ या ज्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल। तर मोठं जे तुमच्याकडे परात असेल किंवा मोठं कटोरं असेल तर माझ्याकडे हे स्टीलचं टोपलं आहे, त्यात मी घेते आहे आणि आता यात आपल्याला व्यवस्थित मसाले मिक्स करता येतील। जर आपण ताटात मिक्स केले असते तर ते इतके व्यवस्थित आपल्याला मसाले लावता आले नसते त्याला। तर अशा प्रकारच्या भांड्यात आपण खोलगट भांड्यात घेऊन आपण आता मसाले याला लावणार आहोत। तर आता यात आपण मसाले टाकून घेऊया। तर मी इथे 3 टेबलस्पून काळी मिरी पावडर टाकते। मिरे जे आपल्या घरी असतात ते आपण छान बारीक कुटून घेतले की त्याची पावडर आपल्याला मिळून जाते आणि जिरंसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जिरं पावडर आपण 3 टेबलस्पून टाकणार आहोत आणि मिरे पावडर 3 टेबलस्पून आणि त्यानंतर आपण घालणार आहोत यात ओवा पावडर। तर ओवा पावडर तुम्हाला जर चव ओव्याची आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा अन्यथा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर इथे ओवा पावडरसुद्धा मी 2 टेबलस्पून टाकून घेतलेली आहे आणि आता आपण समोरचा मसाला टाकतोय तो म्हणजे काळी मीठ। तर काळं मीठ आपण टाकणार आहोत 2 टेबलस्पून आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल चवीला थोडं कमी झालं आहे तर त्यात तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता। आणि जेव्हा हे सर्व मिश्रण आपलं मिक्स करून होईल तेव्हा आपल्याला याची चव बघायची आहे आणि त्याच्यात जर थोडं मीठ कमी वाटलं तर मग मीठ आपण घालू शकतो। आता इथे लाल तिखट मी घातलं आहे, जर तुमच्याकडे कश्मीरी लाल तिखट असेल तर ते तुम्ही घाला,
त्यामुळे रंग छान येतो आणि तिखटपणा थोडा व्यवस्थित राहतो त्याचा, खूप जास्त तिखटपणा त्याला येत नाही आणि आपला जो मसाला कैरी आहे त्याचा रंग छान येतो. त्यामुळे इथे मी साधं तिखटचा वापर केला आहे. जर तुम्ही करत असाल घरी तर नक्कीच काश्मीरी लाल तिखटचा वापर करा, त्यामुळे रंग जो आहे मसाला कैरीला तो खूप छान येतो. आणि आता हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करायला गेलो तर ते तितकंसं छान होणार नाही. आणि बघू शकता छान मिक्स करून मी उन्हात ठेवलेलं आहे हे, आणि उन्हात ठेवल्यानंतर छान असा जो आहे मसाला कैरी आपली जो आहे मुखवास मसाला कैरी म्हणू शकता किंवा मुखवास म्हणू शकता, तो रेडी झालेला आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि आवडल्यास मला नक्की सांगा. अप्रतिम लागतो, तोंडाला खूप पाणी सुटत आहे, इतकं छान लागतो हा मुखवास. तुम्ही करून बघा आणि मला नक्की कळवा.